नमस्कार, मी रेणुका. मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर दिवाळी सिरीज 4 मध्ये आज आपण बनवणार आहोत भरपूर अशा लेयर्सवाल्या करंजी. तर पारंपरिक पद्धतीने अतिशय सोप्या आणि चविष्ट अशा. तर सर्वात आधी आपण आता साहित्य बघून घेऊया. तर मी एक मोठा बाउल भरून मैदा घेतलेला आहे आणि पाऊण बाउल रवा घेतलेला आहे, खसखस, बेदाणे, साखर, गूळ, ओला खोबरा आणि तूप गरम करून घेतलेले, ड्रायफ्रूट बारीक कट करून घेतलेले. अशा पद्धतीने आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. तर एक मोठा बाउल भरून मी मैदा घेतलेला आहे आणि पाऊण बाउल भरून मी रवा घेतलेला आहे. तर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतले आणि गरम करून घेतलेले तुपाचे आपल्याला यामध्ये मोहन घालायचे आहे. तर साजूक तूप मस्त असे गरम करून घेतले की त्याचे मोहन घातले की अतिशय खुसखुशीत आपली करंजी तयार होते. तर अशा पद्धतीने मी 3 ते 4 चमचे साजूक तूप घालून घेतले. आता आपल्याला तूप व्यवस्थित यामध्ये अशा पद्धतीने हाताने चोळून घ्यायचे आहे, म्हणजे सगळ्या मैद्याला व्यवस्थित असे लागले जाते आणि रवा, मैदा, तूप व्यवस्थित असे मिक्सही होते. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असे मिक्स झाले की थोडे थोडे लागेल तसे याला पाणी घालायचे आहे आणि अलगद हाताने पीठ हे जास्तीचे दाटसर किंवा जास्तीचे सैलसर नको अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे. तर अलगद हाताने अशा पद्धतीने आपल्याला चोळून हे पीठ भिजायचे आहे, म्हणजे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स होतात आणि पाणीही अतिशय थोडे थोडे हातावर घेऊन आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे. तर लक्ष्मीपूजनसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही करंजी आपल्याला आज बनवायची आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे पीठ मस्त असे मैदा भिजवून घेतलेला आहे आणि आता आपण 20 ते 25 मिनिटभर याला रेस्ट करून घेऊया. तर मैदा छान मुरवतोय तोपर्यंत आपण आता यातले सारण तयार करून घेऊ. तर मी खसखस 3 ते 4 चमचे घेतलेले आहे आणि खसखस आपल्याला मंद आचेवरती मस्त अशी कढईमध्ये भाजून घ्यायची आहे. भाजून घेतलेली खसखस आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. त्याच कढईमध्ये मी आता 3 ते 4 चमचे साजूक तूप घालून घेतलेले आहे. तर तुपाचाही आपल्याला अतिशय कमी असा वापर करायचा आहे. तूप व्यवस्थित गरम झाले की त्यातच आपल्याला बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रूट मस्त असे तुपामध्ये मिनिटभर असे परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट परतले गेले की त्यातच आपल्याला ओल्या नारळाचा चव मस्त असा त्यात परतून घ्यायचा आहे. एक मोठं नारळ मी यामध्ये किसून घातलेले आहे. तर ओला नारळ घातलं की छान अशी करंजी आपली चविष्ट तयार होते. यामध्ये मी अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही एक तर गूळ किंवा साखर अशा पद्धतीनेही घालू शकतात. तर मी थोडे गूळ आणि थोडे साखर घातलेले आहे. गूळ घातले की सारणला अतिशय अशी चव छान येते आणि करंजी आपली मस्त अशी चविष्ट तयार होते. तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स झाले की त्यातच आपल्याला भाजून घेतलेली खसखस घालून घ्यायची आहे आणि भरपूर असे बेदाणे, विलायची पूड मस्त अशी चव वाढवण्यासाठी आणि गोडाचा पदार्थ म्हटला की थोडे जायफळ यामध्ये आपल्याला किसून घालायचे आहे. जायफळ घातले की गोडाला चव अप्रतिम अशी येते. तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस व्यवस्थित आपल्याला आता यात मिक्स करून घ्यायचे आहे. सारण आपले छान असे व्यवस्थित अशा पद्धतीने तयार झाले की थोडे आपण थंड करून घेऊया. तर एका बाउलमध्ये मी आता 4 चमचे मैदा घेतला आणि त्यातच मी गरम करून घेतलेले साजूक तूप 2 ते 3 चमचे घातलेले आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने आता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मैदा आणि साजूक तुपाची अशा पद्धतीने आपण आता याची पेस्ट तयार करून घेतली. आता आपला छान असा मैदाही मुरून करंजी बनवण्यासाठी तयार झालेला आहे. तर एक वेळा व्यवस्थित आपल्याला हाताने चोळून मस्त असा याचा डो तयार करून घ्यायचा आहे. तर आता मी याचे एकाच वेळी 3 अशा पद्धतीचे सारखे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर आपण आता पोळपाटला थोडे असे व्यवस्थित चोळून त्याला थोडा मैदा लावायचा आहे आणि मैदा लावून आपल्याला याच्या पोळे लाटून घ्यायच्या आहेत. तर याच्या 3 टोटल पोळ्या आपल्याला सेम आकाराच्या मस्त अशा सारख्या लाटून घ्यायच्या आहेत. तर पोळी जाड असो या बारीक असो आपल्याला पोळीच्या आकाराची होईपर्यंत मस्त अशी
गोल लाटून घ्यायची आहे। तर थोडा थोडा याला मी मैदा लावून घेतला आणि उचलत अशा पद्धतीने याच्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। तर आपली पहिली पोळी मस्त अशी लाटून तयार झालेली आहे। त्याच पद्धतीने आपण आता दुसरी पोळी ही मस्त अशी थोडी चोळून आणि त्याला थोडा कोरडा मैदा लावून त्याच पद्धतीने आपण आता लाटून घेणार आहोत। तर आपल्याला सेम प्रोसिजर तीनही पोळ्यांना करायची आहे। तर एकावर एक सारख्या पोळ्या झाल्या की आपल्याला ठेवायलाही व्यवस्थित अशी मदत होते। त्याच पद्धतीने आपल्या आता तीनही पोळ्या मस्त अशा लाटून झटपट अशा तयार झालेल्या आहेत। तर बघायचं आहे आपल्याला मैदा आपण जास्तीचा कडकही भिजलेला नव्हता। तर तीनही पोळ्या लाटल्या गेल्या की आपण जे आता मैदा आणि साजूक तुपाची पेस्ट तयार केलेली आहे त्याला वरून अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्यावरून दुसरी लाटून घेतलेली मैद्याची पोळी अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला ठेवून घ्यायची आहे। तर दुसऱ्या पोळीलाही आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे, मैदा आणि तुपाचं पेस्ट लावून घ्यायची आहे। तर आपण आता तिसरी पोळी त्यावरून ठेवून घेतलेली आहे आणि सेम प्रोसिजर केलेली आहे। तर ही मैदा आणि साजूक तूप लावले की मस्त अशी खुसखुशीत आपली करंजी छान अशी तयार होते। तर आपल्याला अतिशय असा घट्टसर याचा रोल तयार करून घ्यायचा आहे। तर तुमच्याजवळ 2 किंवा 3 कितीही पोळ्या असल्या तरीही आपल्याला चालणार आहे, कमीत कमी 2 हव्या आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला दाटसर असा त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे। घट्टसर रोल तयार केला की करंजी आपली छान अशी लाटून तयार होते। तर आपण आता साईडच्या आधी थोडे एक्स्ट्राचे कणिक काढून घेणार आहोत आणि त्याचे आपल्याला लाट्यांच्या आकाराचे अशा पद्धतीने चाकूने कट लावून घ्यायचे आहेत। तर आपल्याला एकसारखी कट लावून घेतली की करंजी ही आपली एकसारखी तयार होते। तर अशा पद्धतीने आपण आता बघू शकतात छान अशा भरपूर याला लेयर आलेल्या आहेत। अशा पद्धतीचा लेयर आलेला भाग आपल्याला वरती घ्यायचा आहे। वरती घेऊन अशा पद्धतीने हाताने प्रेस करून अलगद हाताने आपल्याला आता याची पारी लाटून घ्यायची आहे। बघू शकतात लाटत असतानाही त्याला भरपूर अशा लेयर आलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने पुरीच्या आकाराच्या आपल्याला आता याच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। एक पारी लाटून झाली की मस्त असे ओल्या खोबऱ्याचे जे सारण आपण तयार करून घेतलेले आहे ते आपल्याला याच्यावर आता एक चमचा भरून घालून घ्यायचे आहे। तर तुम्ही जास्ती या कमीही करू शकतात। तर आपल्याला आता त्या पारीला अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित असे सर्व बाजूला पाणी लावून घ्यायचे आहे आणि वरून त्याची एक बाजू अशा पद्धतीने दुमडून बोटाने अलगद हाताने अशी मस्त प्रेस करून घ्यायची आहे। तर व्यवस्थित असे प्रेस करून आपल्याला एक अशी फिरकी घ्यायची आहे। तर ही फिरकीने व्यवस्थित आपल्याला ही करंजी अशा पद्धतीने कट लावून घ्यायची आहे। तर व्यवस्थित अशा पद्धतीने कट केली की छान अशी आपली मस्त चंद्रकोर आकाराची करंजी झटपट अशी तयार झालेली आहे। तर ह्याच पद्धतीने आपल्याला आता सर्व करंज्या लाटून तयार करून घ्यायच्या आहेत। तर एकाच वेळी सर्व करंज्या न लाटून ठेवता 4 ते 5 करंज्या लाटल्या गेल्या की आपल्याला तेल हे मध्यम आचेवरती मध्यम असे गरम करून घ्यायचे आहे। तर करंजी तळत असताना आपल्याला तेल जास्तीचे गरम करायचे नाही। तर मध्यम असे तेल गरम झाले की गॅसही आपल्याला मीडियम फ्लेमवर करायचा आहे आणि 3 ते 4 जेवढ्या या कढईत मावतील त्या पद्धतीने आपल्याला ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत। तर करंजी तळत असताना आपल्याला तेल जास्तीचे गरम असले की करंजीला फोडही येतात आणि कलरही जास्तीचा लालसर होतो आणि आतमध्ये ही करंजी कच्ची असते। तर अशा पद्धतीने आपल्याला थोडे झाऱ्याच्या साह्याने करंजीच्या वरून तेल घालून घ्यायचे आहे आणि अलटून पलटून मस्त अशा आता ह्या थोडा मस्त लाईट गुलाबी कलर येईपर्यंत ह्या करंज्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। तर बघू शकतात भरपूर अशा करंजीला लेयरही आलेल्या आहेत। अतिशय अशी खस्ता आणि खुसखुशीत आपली ही करंजी मस्त अशी ह्या लक्ष्मीपूजनला तयार झालेली आहे। तर ह्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला अशा पद्धतीच्या पारंपरिक पद्धतीच्या तुम्ही ही करंज्या नक्कीच बनवून बघा आणि कमेंटमध्येही कळवत जा की तुम्ही बनवलेल्या करंज्या कशा झालेल्या आहेत। तर मम्मीज फूड अँड किचनला लाईक करा, शेअर करा, खात राहा, मस्त राहा। सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।